नमस्कार, जय शिवराय. तर राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जे आता पुढील महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तर अजूनही आता नोव्हेंबर महिना संपलेला आहे आणि आता डिसेंबर महिनासुद्धा जे आता संपत आलेला आहे. तरीही लाडक्या बहिणींना जे आता पैसे जमा झालेले नाहीत. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी. तर लाडक्या बहिणींना जे आता एकत्र म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता एकत्रपणे या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर नेमकी कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत आणि जर कोणत्या महिलांना जे आहे हे पैसे मिळणार आहेत, तर यामधील काही महिला अपात्रसुद्धा ठरणार आहेत. तर तुम्ही अजूनही हे काम केलं नसेल तर तुम्हाला हे 3,000 रुपये मिळणार नाहीत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता नोव्हेंबर नव्हे तर डिसेंबरचाही हप्ता आता एकत्र जमा होणार आहे. लाडक्या बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आणि लाभार्थी महिलांना आता एकत्र 3,000 रुपये लवकरच मिळणार आहे. तर हे पैसे कधी मिळणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीखसुद्धा या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे. तर ज्यांची अजून ई-केवायसी केलेली नाही त्यांनी आपली ई-केवायसी लवकर करून घ्यावी किंवा काही महिलांना आपली ई-केवायसी दुरुस्त करायची असेल ते सुद्धा ऑप्शन आलेले आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच 3,000 रुपये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता एकत्र देण्यात येणार आहे. हे पैसे कधी येणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींना जे आता जे आहे 9 डिसेंबरला जे आहे लाडक्या बहिणींचा जो शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि याबद्दल पुढील हप्त्याची या ठिकाणी रक्कमसुद्धा मंजूर झालेली आहे. त्यामुळे शासन निर्णय आल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतात. आता 9 तारखेला शासन निर्णय आला म्हणजे 15 तारखेपासून या हप्त्याचे वाटप होणार आहे. म्हणजे 15 डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. तर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच वेळी 2 हप्त्याचे पैसे आता जे आहे सरकार या ठिकाणी देणार आहे. तर ज्यांचे अजून ई-केवायसी झालेली नाही ज्या महिलांची त्यांनी आपली ई-केवायसी लवकर करून घ्यावी. तसेच सरकारने याआधी आणि आता देखील हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले आहे. लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि योग्य वेळ आली तर आम्ही लाडक्या बहिणींना जे आता 1,500 रुपये वरून आता 2,100 रुपयाचा हप्ता देखील या ठिकाणी देणार आहोत, अशी माहिती जी आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची जी योजना आहे ती आता बंद होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना जे आहे आता इथून पुढं 2,100 रुपयाचा हप्ता देखील या ठिकाणी वाढ होईल. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट. तर तुम्हाला आमची अपडेट व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.